नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपण हा जो आहे ते माझा जो तुमचा व्हिडिओ आहे त्या आपण या तुमचा जो लेटर बॉक्स आहे त्याच्यावरती तुमच्या कॉमेंट सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण रामायणातला पुढचा भाग हा लक्ष्मण आणि लक्ष्मणाशिवाय इथे कोणीच नाही, पण लक्ष्मण आता तिकडेच आहे. पण मारुती राया, श्रीराम हे सगळे इकडे आहे. जांबुवंत, संपाती हे सगळे जे लोक आहेत ते आता सीतेच्या शोधाला निघालेले आहेत. सीतेचा शोध कसा तर वानर मंडळीचे संभाषणाच्या ओघामध्ये रामाविषयी बोलताना जटायूचे नाव घेतले. ते जटायूचं नाव घेतले त्यावेळेला ते ऐकून त्याच्यापासून काही अंतरावर असलेल्या एक खूप मोठा झुंग्र पक्षी त्यांच्याजवळ हळूहळू हळूहळू चालत आला. तो खूपच म्हातारा असल्यामुळे भराभरा येऊ शकत नाही. त्याचे नाव होतं संपाती. जवळजवळ तो वृंद्र त्या वानरवीरांना सांगू लागला की बाबांनो, या जटायूविषयी तुम्ही बोलत आहात, त्या जटायूचा मोठा भाऊ मी संपाती आहे. माझ्या या पराक्रमी भावाने कशा रीतीने रावणाशी लढा दिला ते ऐकण्याची माझी भयंकर मोठी इच्छा आहे. त्याशिवाय तुमची भेट कोठे झाली, कशी झाली यावर संपाती म्हणाला, मी व जटायू अत्यंत पराक्रमी. आम्ही मनोन्मत्त होऊन खूप प्राणी, पक्षी, वानर आणि आकाशात सूर्यालासुद्धा मी पकडायला गेलो होतो. आणि आम्ही दोघंजणं सूर्याला पकडायला गेलेले असताना मी माझ्या याला जटायूला माझं कव्हर केलं का तर त्याला जास्त उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून. आणि त्यावेळेला माझे सगळे पंख जळाले. मी आणि जमिनीवर खाली पडलो आणि त्यावेळेला निशाकर ऋषीने माझं इथे संरक्षण केलं. मला नीटप्रमाणे औषध पाणी करून त्याला मी वाचवलं आणि त्याप्रमाणे मी आज इथे त्यांच्या सेवेमुळे जगून राहतो सहवासामध्ये. आणि रामकार्यार्थ उपयोगी पडल्यानंतर मला नीट हे सगळं शरीर चांगलं होईल असा त्यांनी मला उशाप दिलेला आहे. त्या संपातीचे भाषण ऐकून जांबुवंत नावाचा एक अनिशे वृद्ध असा पण अनुभवी असा वृद्ध वानर सर्वांना उद्देशून असं म्हणतो की आपल्या लंकेच्यामध्ये एक शतयोजने समुद्र पसरलेला आहे. तेव्हा या शतयोजने लांबीचा समुद्र उल्लंघून जाण्याचे सामर्थ्य कोणाचे आहे? कोण किती लांब जाऊ शकेल ते सांगा बरं. त्याने असे सांगितल्याबरोबर कित्येक वानर आपण किती योजने जाऊ ते सांगतायत. ऐका, कोणी 10, कोणी 15, कोणी 20, कोणी 25 इतकी योजने आम्ही जाऊ असं ते सांगतायत. पण परत येण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. सर्वांनी आपापले सामर्थ्य सांगितल्यावर जांबुवंत म्हणाला, तुम्ही कोणीच शतयोजने जाऊन येऊ शकत नसाल तर या हनुमंताचे ठिकाणी ते सामर्थ्य खचित आहे. यावर वानरगणाने असा प्रश्न केला आहे की जर हनुमंताचे ठिकाणी इतके बळ आहे तर मग तो गप्प का, बोलत का नाही? त्यावेळेला हा सैन्याचे निघालेल्या हनुमंताने की तो सांगतायत त्याला की हा हनुमंत पहिल्यांदा अतिशय लोकांना त्रास द्यायचा, वानर सेनेला त्रास द्यायचा. आणि या वेळेला या सर्व ऋषींचे तो काय यज्ञ असतील किंवा काय असेल तो उडवून टाकायचा. आणि अशा वेळेला या वानरांनी यांनी खूप शाप दिल्यामुळे त्याला असं सांगितलं होतं की तुझी सगळी मस्ती आणि तुझे जे काही विचार आहेत ते सगळे तू विसरशील. असं त्याच्या एका ऋषींच्या शापामुळे पराक्रम तो विसरला. पण त्याने उशाप दिला होता की ज्या वेळेला तुला पराक्रमाचे स्मरण करून दिले जाईल, तू करशील तेव्हा नाही, करून दिले जाईल तेव्हा ते काम नक्कीच पार पडेल. हे जांबुवंताचे उत्तर ऐकून त्या वानरांना फार फार आनंद झाला. त्याच्यानंतर पुढे झालं सगळे या महाराज, आम्ही सीतेला बघायला चाललो आहे, पण सीता ओळखायची कशी, तिने माझ्यावर कसा विश्वास टाकावा असं सगळेजण विचारत आहेत की आम्ही जातो आहे. मारुतीराय म्हणतो मी शतयोजने दूर जातो आहे, पण मी रामाचा सेवक आहे, तुला भेटण्यासाठी आलेला आहे, हे मी ओळखायचं कसं?
सांगायचं कसं, तिला कळेल कसं, म्हणून काहीतरी खूण द्या. म्हणून राम आपल्या हातातली लग्नाच्या वेळची काय देतो, तिला अंगठी काढून देतो. आणि मारुतीच्या या शापाची कथा अशी की तो जातो तिथे. आणि त्यानंतर रामायण कथेत हनुमंताला पराक्रमाचे विस्मरण झालेलेच आहे. आणि नंतर ऋषीमुनीने सामर्थ्याच्या जोरावर त्याला पराक्रमी केलं. तुझ्या स्वरूपाचे विश्व त्यावर दुसरे कोणी स्मरण देईल. आणि त्यावेळेला तो पराक्रमी मारुती राजा आता चाललेला आहे. जांबवंताने हनुमानाला त्याच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या अजून त्याला स्फूर्ती येण्यासाठी. असा बराच काळ हनुमंत आणि इतर सगळे सेवक तिथे बसलेले आहेत आणि ते सगळेजणं दक्षिणेकडे म्हणजे श्रीलंकेकडे निघाल्याच्या तयारीत लागलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये तुला काय काय वाटेत भेटेल त्याचं नियोजन एक महिना करवं. म्हणजे देवदिकांना देखील इच्छा झाली की हे सगळं आपण पाहावं म्हणून सगळेजण आपल्या विमानातून बघत आहेत. आणि त्यावेळेला वायुदेवतेला असे वाटले की आपला पुत्र हनुमान आहे, जर जमला तर त्याच्या विसाव्याची सोय व्हावी. म्हणून त्याने आपला मित्र मैनाक पर्वत याला सांगितले की जर हनुमान दमला तर त्याचे विश्रांतीस्थान तू हो. एखाद्या व्रताधारी किंवा आपल्या कार्यातचित होतो त्यावेळी मार्गात 3 प्रकारच्या अडचणी निश्चितच येतात. आणि अशा हनुमंताच्याही वाटेमध्ये अशा अडचणी आलेल्या आहेत. हनुमंताच्या मार्गात हा मैनाक पर्वत झाला. आता दुसरी जी अडचण होती ती सुरसा नावाची राक्षसी नागिण होती. राक्षसी म्हणत पण ती नागिण होती. मारुतीच्या मार्गात आडवी आली. या सुरसा नागकन्येला बलभीमाचे अद्भुत पराक्रम पाहण्याची इच्छा झाली होती. ती म्हणते ज्या द्वारामध्ये देवादिकांच्या परवानगीने मी बसलेले असल्यामुळे येथून जाणाऱ्या प्रत्येकाने माझ्या मुखातूनच गेले पाहिजे. मारुती विचारतो आहे की माझा प्रचंड देह तिच्या मुखातून जाणार कसा. यावर तो विचार करतोय की काय करायचं बरं. त्यावर सुरसेने सांगितले की तुझा देह किती विशाल कर, माझाही जबडा खूप मोठा होऊ शकतो. त्यावेळी मारुतीने आपले विराट स्वरूप धारण केले आणि फारच मोठ्या झालेल्या सुरसेच्या जबड्यात प्रवेश करतेवेळी मात्र एकदम लघुरूप धारण केले. किती हुशार होता मारुती बघा. आणि त्या एवढ्या मोठ्या त्या जबड्यामधून तो तिला नकळत चटकन बाहेर आला, पार निघून गेला. ती अवाक झाली आणि ती बघते की तो आहे कुठे प्राणी. तो प्राणी गेला पार कुठेतरी शतयोजनेच्या जास्त प्रमाणात शतयोजनेपर्यंत पोचायला आला. आता महान संकट लघुता, त्याप्रमाणे लहान संकटातून तिसरं जे होतं ते सिंहिका नावाची एक राक्षसीण होती. ती काय करायची, वरून कोणी जाणार असेल तर त्याच्या सावलीवरनं त्याला खेचून घ्यायची खाली. हनुमंताला तिने असं खेचून घेतलं. मारुतीच्या सावलीने वने केलं, त्याला खाली खेचलं. हनुमान परतीराला आला खरा, तर तो लंका नगरीच्या तिथून तो जात असताना तिच्याजवळ लढाई केली, तिला मारलं आणि तो पुढे निघालेला आहे. तो विचार करू लागला की अतिशय जागरूकपणाने विचाररक्षणाची कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. त्या लंका नगरीत प्रवेश कसा करायचा विचार करतोय तो. असा विचार करताना मारुतीने असे ठरवले की संध्याकाळच्या वेळेला दाराशी जायचं, लंकेत प्रवेश करायचा प्रवेशद्वाराशी. कारण संध्याकाळी एक तर धूसर प्रकाश असतो आणि त्यामुळे चेहरे मोहरे नीट दिसून येत नाहीत. आणि दुसरे म्हणजे की लोकांना घरी जाण्याची घाई येते, त्यामुळे कुणाकडे बघायची पण सवड नसते, चौकशी करायची फारशी गरज नसते. आणि शिवाय रस्त्यावर गर्दी भरपूर असते, त्यामुळे कोण कुणाला बघताय, कोण कुणाला ओळखताय. त्यामुळे मी येथे परका आहे हे कोणालाही कळणार नाही, चटकन कोणाच्या लक्षात येणार नाही. आणि इतके करून समजा कोणी मला विचारले तर मी असं सांगेन की कापड व्यापारी मी आहे आणि श्रीलंका नगरीमध्ये मी ती पाहण्यासाठी लंका नगरीत आलेलो आहे. मारुतीने लंकेत केव्हा शिरायचे हे तर ठरविले, पण कोणत्या रूपाने जावे हा विचार राहिला. आता काही रामायणात असे वर्णन सापडते की मार्जार रूपात जायचं, पण मार्जाच्या रूपाने लंकेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मारुतीने.
आता माझ्या रूपाने म्हणजे प्रत्यक्ष मांजर बनून नव्हे, तर लाक्षणिक अर्थाने मांजर जसे चाहूल लागू न देता सुरक्षितपणे वागवतो. मांजराच्या पायाचा कधी आवाज येत नाही, तुम्ही जर बघितलं असाल तर. त्यामुळे म्हणून त्याला चोरटी मांजर म्हणतात. आणि मांजर जसे चाहूल लागू न देता सुरक्षितपणे वावरते, तशा रीतीने लंकेत शिरायचे म्हणजे आपले आगमन कोणाच्याही लक्षात येणार नाही. मांजर कुठून कसे कधीही जाते, पाठीवर कधी पडत नाही, त्यामुळे पाठीचाही आवाज येत नाही. हे किती अभ्यासपूर्ण मारुतीने केलेलं होतं हनुमंतानी, कारण त्याला रूप कोणतं घ्यायचं, कसं करायचं, तिच्या पद्धतीप्रमाणे तो चाललेला होता. नेहमीच तुंडीशी 4 पायावर उभे राहते, इतकी सावधगिरी बाळगून हनुमंत लंकेस जाण्यात निघाला. लंकेच्या नगरद्वाराशी आला. नगरद्वार तेथे म्हणजे का हो, रस्तेसुद्धा सोन्याचे, बाजूला लावलेल्या सोन्याच्या विटा, सगळं मुळी लंकाही श्रीलंका म्हणजे सोन्याचीच लंका होती. तिथे माती, धोंडे, दगड, आपल्यासारखे खास खळगे काही नाही. रस्ते गुळगुळीत सुळसुळीत असे सोन्याने असे सुंदर बनवलेले, असं संपन्न असे श्रीलंका होती. आणि लंकेच्या नगरद्वाराशी एक तिच्या रक्षणासाठी, लंकेच्या रक्षणासाठी एक स्त्री उभी होती. आणि ती स्त्री उभी असताना आता संध्याकाळच्या वेळेला आणि लंकेसारख्या सुवर्णसमयी नगरीचे रक्षण एक स्त्री करते, यावरून या राजाचा दरारा किती असेल हे हनुमंतांनी ओळखलं होतं. त्याच्या लक्षात आलं होतं की आपल्याला किती सावधगिरीने इथे काम करायला लागणार आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं. नाहीतर आजकालच्या स्वराज्याच्या स्त्री पोलीस असतात, त्यांना नेमलेले असतात आहेत, तर त्या स्त्री पोलिसाच्या रक्षणासाठी आणखीन 4 पोलीस रक्षणासाठी लागतात. अशी इतकी परिस्थिती आहे तर कुठली स्वराज्याची. स्त्री पोलीस देखील स्वतःचे रक्षण करू शकत नाही, तर मग स्त्रियांची काय कथा. म्हणजे स्वराज्य मिळून इतकी वर्ष झाली तरी आम्ही अजून एवढी नीतिमत्ता बाळगू नाही. झालं मार्गातून ते दूर मागायचे, आता झालं. येऊन हनुमंताने नगरीत प्रवेश केला, लंकेमध्ये प्रवेश केला. आणि आता सीता कुठेतरी स्त्रियांच्या घोळक्यात असेल, आपल्याला सापडेल असा विचार करून तो पाहता पाहता हिंडत सगळीकडे फिरतोय. नंतर त्याने मोठ्या युक्तीने रावणाच्या पानगृहात प्रवेश केला. तेथे रावण नित्य सुरापान करीत होता. पानगृहात रावण एखाद्या भल्या थोड्या पर्वतासारख्या मंचकावर पहुडलेला होता. त्याची सगळ्या स्त्रिया सेवा करत, कोणी पाय चोळत आहेत, कोणी हात चोळत आहेत, कोणी मदन करत आहेत, काही सगळं करीत होत्या. इतरत्र स्त्रिया तेथे होत्या. कोणी त्याला सुरापान देत होत्या, तर कोणी वाऱ्या घालीत होत्या, तर कोणी हातपाय चोळीत होत्या. रावणाला 20 हात होते असे इतर रामायणात म्हटलेले आहे, पण त्याचे काही नव्हता. रावणाला दोनच हात होते, हे खरं वर्णन आहे. त्यामुळे रावणाने आपले अति बळकट आणि प्रचंड असे बाहू आपल्या मस्तकाच्या दोन्ही बाजूला ठेवले. ते पाहून हनुमंताला वाटले की जणू काही 2 हातावर मोठमोठ्या जखमांच्या खुणाच झालेल्या आहेत. आणि असा हनुमंत सगळं विचार करीत करीत पुढे गेला. आणि नंतर जाता जाता तो लंकेमध्ये फिरतोय. रावणाला पाहिलं, कोण रावण आहे तो मनुष्य, ते सगळं त्याचं निरीक्षण केलं. त्याची कोण परिस्थिती पाहिली, तिथे कशा स्त्रिया त्याच्या घोळक्यात आहेत, कशी त्याची सेवा करतायत, हेही त्या सगळ्यांनी हनुमंताने पाहिलं. आणि आता हनुमंत पुढे चाललेलं आहे. त्याला हवी होती सीता. जात असताना तो लंकेच्या तिथून चालाय, तिथे चालाय, अशोकवनापर्यंत येऊन पोचला. सीता अशोकवनामध्ये एका झाडाखाली बसलेली होती आणि तिला रक्षण करणाऱ्या खूप राक्षसनी आजूबाजूला बसलेल्या होत्या. सीता एखादी अगदी अतिशय नाजूक रडवेल्या अशा चेहऱ्याची तिथे बसलेली होती. रावणाने निरीक्षण केलं, हनुमंताने तेथील सर्व स्त्रियांचे निरीक्षण केले. प्रत्येकीकडे निरखून पाहिले, पण रामचंद्राने पाहिलेली, सांगितलेली गोरीपान, सुंदर, रूपवान अशी स्त्री कुठेही वर्णन केल्यासारखी दिसली नाही. जुळणारं असं त्यात वर्णन नव्हतं. एका मंचकावर हनुमंताला अतिशय सुंदर अशी नटलेली थकलेली अशी स्त्री झोपलेली होती. लावण्यवती होती ही सीता असावी असं त्याला वाटलं.
पण ती सीता नव्हती. तिच्याजवळ पाहत होती राम नाम तुला ऐकू येईल, पण तिथे रामनाम ऐकू येत नव्हतं, ती सीता नव्हती असं त्याच्या लक्षात आलं आणि तो पुढे चाललेला आहे. लंकेत रावणाला अशोकवनाच्या तिथे तो जाऊन पोचलेला आहे आता. आणि मग ते विचार म्हणून असताना तिथे पोचला आहे. सीता अतिशय करीब अशी मान खाली घालून बसलेली होती. त्या सिंहाने पाहिलं मारुतीने, त्याला खूप वाईट वाटलं की महाराज मला एक अत्यंत भयानक स्वप्न पडलं आहे. आता सांगतो वानराने तिथं मांजराने वानर आहे तिथे, मांजर नाही आहे, वानराने प्रवेश केला आहे आणि माझ्या मंगळसूत्रात हात घातला आहे. त्या स्त्रीचे भाषण ऐकून मारुतीची विषण्णता नाहीशी झाली. मनात असं ही कोण सगळे रावणाची बायको रावणाला सांगते. मारुती रावणाच्या अंतपुरापासून बाहेर आला आणि एका ठिकाणी बसून विचार करू लागला की तर सीतेला शोधायचं कुठे. तो सरळ सरळ चालला आहे पुढे, अशोकवनामध्ये जाऊन पोचला. आणि अशोकवनामध्ये गेल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे एका झाडाखाली सीता बसलेली आहे. तो झाडावर चढलेला आहे, पुढे रामाची गाणी म्हणतोय, फळं खाली टाकतोय, पानं खाली टाकतोय आणि असा सुसंस्कृत घरातला जन्मलेला राजपुत्र मारुतीसारख्या एका वन्य समाजातील तरुणाच्या मनात हा विचार आला की परस्त्री आपले ब्रह्मचर्य कलंकित झाले तर नाही ना. या शंकेने निरसन करून मारुतीने स्वतः केले आणि स्वामी कार्यार्थ आलो आहे, त्यामुळे आपल्याला नीटच वागलं पाहिजे. आणि तो आता पुढे पुढे चाललेला आहे. पुढे गेल्यानंतर तो रामायणाचा समजा रावणाच्या अंतपुरात सीता नाही, पुढे कुठे सीता नाही. आणि मग आता काय करायचं, प्राणदंडाचे भय लागले तरी त्याला शंका नाही. आणि मग तो सीतेच्या मनात विचार होता. तो रावण निघून गेल्यानंतर तो सीता जिथे असते तिथे राहून गेलेला आहे. ती त्राटिका ते ज्या बायका असतात रक्षणासाठी त्यांना सांगतो आज संध्याकाळपर्यंत सीतेला तुम्ही माझ्याकडे घेऊन यायचं. आता दररोज जाऊन तिथे तर सांगत असतो. आणि यावेळी सीतेच्या मनात विचारायचे काऊळ उचवले, स्वतःच्याच मनामध्ये काय बोलते. त्याच वेळेस त्या झाडावर बसून एक कोणतरी गात होता, रामाची गाणी गात होता. तिला वाटते याचं कोण रामाचं आपल्याला 9 महिने झाले तरी कोणी भेटलं नाही, असे माझे कुशल जाण्याची इच्छा आपल्याला झाली नाही, हा आहे तरी कोण. त्यावेळी ती असे म्हणते की आपत्काळात आपल्याला एखादा मित्र लागला नाही का. पण पुन्हा तिला होते आपण केवढा वेडेपणा. आणि मग तो ज्या वेळेला रामाची गाणी म्हणतो त्यावेळेला ती सीता सांगते की तू जर खरा रामभक्त असेल तर माझ्यासमोर येऊन उभा राहा. जर तू नाटक करीत असेल किंवा सोंग घेऊन आला असेल तर इथून चालता हो. त्राटिकेला पण ती सांगते असं सांगायला. आणि तो म्हणतो हा श्रद्धेच्या झाडावर उडी टाकून मारुती तिच्यासमोर येऊन उभा राहतो. त्याने खुणेनी हळूच हात केला आणि त्या खुणेची अंगठी सीतेसमोर ठेवली. ती अंगठी पाहतात हर्षभराने उचलून घेऊन आनंदाश्रू डबडबलेल्या नेत्राने त्या अंगठीकडे पाहते आणि अल्पकाळात पाहू लागली प्रत्यक्ष राम तिला भेटला आहे असे तिला वाटत होते. आणि आनंदमय तिला झालेला होता. खूप आनंदाने ती खूपच म्हणजे अतिशय तिला आनंद झाला. काय करू नये काय नको असं तिला. पण अल्पकाळ तो आनंद टिकला, कारण तिच्यावर कोसळलेल्या अनेक संकटामुळे तिला निश्चित कळलेलं होतं की अनिष्टांची सतत आशंका येत होती. लगेच सीतेच्या मुखात खिन्नता दाटली, कारण हाच कसा निवडला नसेल की एखादा राक्षस असं रूप घेऊन आला असेल. ती या अंगठीवरती कसा विश्वास ठेवावा की हा एखादा इथे रावणाने पाठवलेला राक्षस नसेल कशावरून. त्यावेळी ती मारुतीला विचारते की रावणाने मला पळवून नेले तेव्हा स्वामींच्या बरोबर एकटे लक्ष्मण भाऊजी होते, मग तुमची मदत त्यांना केव्हा लागली, तू कसा लाग. त्यावेळी तिचा त्याच्यावर विश्वास नव्हता. सीतेला वाटत होतं या सुद्धा या रावणातल्याच लोकांच्यात कुठला तरी असेल, हा एकदम कसा उत्पन्न झाला इथे. तेव्हा राम सुग्रीवाची भेट झाल्यापासून सर्व हकीकत मारुती तिला सांगतो. राम आणि सुग्रीवाची भेट. आणि तिने सांत्वन करण्याकरता तो म्हणतो सीतामाई आता तुम्ही दुःख करू नका, लवकरच प्रभू रामचंद्र तुमची मुक्तता करणारा येणार आहे. रावणाचा पराक्रम आणि वैभव प्रत्येक सीतेच्या नजरेत पडत होते.
ऐकू देते. पुढचा जय संपादन करण्यासाठी रामाच्या सैन्याची खूप तयारी होती. आणि या सगळ्यामध्ये आता त्याला अंगठी तिने दिली, पण तो विचारतो की तू मला रामाला देण्यासाठी काहीतरी दे. म्हणून ती आपल्या केसातलं फूल काढते आणि ती सीता त्या मारुतीच्या हातामध्ये ठेवते आणि हे तू त्यांना दे. आणि ते देताना तू सांग की मला माहिती ज्या वेळेला मी रामाबरोबर अयोध्येला आले तेव्हा माझे सासू आणि माझे पती या तिघांच्या देखत हे फूल डोक्यातलं सोन्याचं माझ्या सासूबाईंनी माझ्या डोक्यात घातलेले ते मी ओळख म्हणून त्यांना देत आहे. आणि अशी सगळी वर्णनं केल्यानंतर मारुती तिला नमस्कार करतो. ती म्हणते आचार्य थांब ना. आणि म्हणे मला गेलं पाहिजे, मला पुष्कळ काम आहे, थांब ना. म्हणून पकडला गेला तर मारुती अत्यंत बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतात ना, मनो एवं मातुल्यवेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात मजमान रेतुमकम श्रीरामदूतम शरणम प्रपते. असा मारुती राया तो थांबणार कसा? पडून रावणाने मनुष्यबळ फार मोठे होते त्यामुळे तो कधीही करू शकेल. आणि म्हणून आता मारुती सीतेला आपण कसे प्रचंड पराक्रमी आहोत त्याचं वर्णन करून दाखवतो आहे. आणि शतयोजने समुद्र पार करून कसे आपण आलो आहे हे मुष्टीप्रहाराने रावणाला मारण्याचे आपण सामर्थ्यवान आहोत वगैरे सगळं तिला वर्णन करून सांगतो. आणि मग ती सांगते की तू मला निरोप काय आहे? तर ती मारुतीला निरोप सांगते की मला आणि माझ्यासारख्या मारुती एकदा सांगतो की तुम्हाला खांद्यावर बसून नेतो किंवा हे करतो ते करतो, पण ती म्हणतो नाही, मला प्रत्यक्ष रामाने येऊन लढाई करून मला पळवून न्यायची लढाई करून मला रामाने घेऊन जायचं. एवढंच नव्हे तर माझ्यासारख्या अजून असंख्य स्त्रिया इथे रावणाने तुरुंगात ठेवलेल्या आहेत, त्यांचीसुद्धा रामाने सुटका करायची आणि आम्हाला सगळ्यांना मोकळं करून रामाने मला घेऊन जावं असा माझा निरोप तुम्ही रामाला सांगा. आणि तो सांगतोय तुम्ही काही काळजी करू नका, लवकरच आता तुम्हाला राम न्यायला येतील. आणि या पद्धतीने हा मारुती राया सगळी तिची समजूत घालून तिला निरोप देतो. ती त्याला सांगते की बाबा रे, तू वाटे झाडं फुलं फळं त्यांना जास्त हात लावू नको, कारण रावणाचे मुलगे आहेत ते अतिशय दुष्ट आहेत, ते तुला मारतील. तर तू आलाय तसा सुखरूप परत जा. जे तुला डोक्यातलं फूल दिलेलं आहे सोन्याचं ते तू रामाला दे आणि त्या सांगितलेली गोष्ट तू त्यांना सांग. आणि अशा पद्धतीने तू माझी ओळख त्यांना पटवून दे. आणि त्यांना एकच निरोप सांग की मला लवकरात लवकर न्यायला या. केवळ मलाच नव्हे तर माझ्याबरोबर अनेक स्त्रिया इथे खितपत पडलेल्या आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही मुक्त करा आणि आम्हाला सोडवा, लवकर या. मारुती सांगतो तू अजिबात काळजी करू नको, महिन्याच्या आत इथे राम येऊन तुला सगळ्या स्त्रियांसकट घेऊन जाईल, मी तुला शब्द देतो. आणि राम म्हणतो रावणाच्या सगळीकडे फिरतो, नुसता सीता भेटली चला 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 रामाला बघायला असं नाही. तो शस्त्रागारात गेला, तिथे शस्त्र कोणकोणती आहेत ती पाहिली, कोणत्या पद्धतीची लढाईची शस्त्र आहेत या काय काय सगळं त्यांनी पाहिलं. संपूर्ण शस्त्रागारात फिरून त्यानंतर रावणाच्या राजवाड्यामध्ये गेला, रावण कसा आहे ते त्याने पाहिलं. त्यावेळेला रावण यज्ञ करीत होता आणि यज्ञ करीत असताना तो काडी पेटवत होता यज्ञामध्ये अग्नी पेटवण्यासाठी, पण ती काडी काही पेटवत नव्हती. कशी किमया ते ती बघा. आपण परमेश्वराची सेवा केल्यावर परमेश्वर आपल्या बाजूने कसा होतो. आणि मग हा मारुती काय करतो, हसतो आणि म्हणतो हे पेटवा तुम्ही काडे, अग्नी पेटत नाही आहे, अग्नी रागावल्या वाटतं तुमच्यावरती, लाकडं बिकडं गोड्यावरची पद्धतशीर सगळं तयार केलं होतं, पण शेवटी त्याने काडी पेटवली आणि काटे पेटवल्यानंतर मारुतीने त्या रावणाची सगळी दाढी जाळूनच टाकली.
आणि त्यावेळेला त्यांना हा कोणीतरी आपल्या राज्यातला नाही आहे हे लक्षात आलं आणि मारुतीला पकडण्यासाठी सगळीकडे शत्रू पाठव राम ह्या घरावरनं त्या घरावर त्या घरावरनं त्या घरावर दणादण सगळी कवलं फळं फुलं पानं सगळी पाडत 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 श्रीलंकेच्या पलीकडे गेला आणि शतयोजने पूर्ण जाऊन कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरती येऊन पोचला. आणि तिथे त्यांनी हे सगळं वर्णन केल्यावर रामाला आणि सगळ्या त्या तिथल्या लोकांना जे जे सीतेला भेटण्यासाठी सीतेला पाहण्यासाठी सीतेला शोधण्यासाठी निघालेले होते त्या मारुतीचा हा पराक्रम बघून सगळ्यांना एवढा आनंद झाला. चूडामणी त्या गळ्यातलं वेणीतलं पुत्याचं नाव चूडामणी होतं. तो चूडामणी मारुतीने रामाच्या हातात दिला, ओळख सांगितली आणि रामाला हनुमंताचा अतिशय गौरव वाटला. सगळ्यांनाच हनुमंताचा गौरव वाटला. पण एवढ्या संकटातून जाऊन त्यांनी सीतेला भेटून अंगठी घेऊन चूडामणी बरोबर घेऊन येऊन त्यांनी शस्त्रास्त्राचे गृह बघून नुसतं नव्हे सीतेला पाहून शस्त्रास्त्र कोणते सगळे शस्त्रांचं सगळं मंडप पाहिलं, रावणाला पाहिलं, रावणाची दाढी जाळली, खोडी काढली आणि सगळी झाडं माडं तोडत लंका पार करून समुद्राच्या पलीकडे येऊन तो आता रामाच्या पाया पडतोय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रोते हो, अशा पद्धतीने हा हनुमंत ज्या वेळेला तो काही बोलत नव्हता तेव्हा लोकांनी विचारलं की हा बोलत का नाही आहे. पण लहानपणी हनुमंत भयंकर खोड्या काढायचा भयंकर. आणि त्यावेळेला एका ऋषीने शाप दिला की हा ना याला काही लक्षात राहणार नाही, आठवणार नाही आणि ज्या वेळेला गरज लागेल तेव्हा त्याला बोलणं येईल. आणि म्हणून तो इतका शूर लढवया झाला. रामाच्या आशीर्वादाने हनुमंत सीतेला पाहून आला. सीतेची सगळी चौकशी केली. तू कशी नेशील. तो एकदा म्हणाल मी खांद्यावर नेतो तुला हवे तू नाही, मी रामाने नेल्याशिवाय येणार नाही. हे सगळं तो सांगतो. आणि रावण कसा आहे ते त्यांनी वर्णन केलं. रामाला सीतेचे सगळं वर्णन सांगितलं आणि सीता अशोकवनामध्ये कशी बसलेली आहे ते जटायूचा भाऊ जो आहे त्याने आम्हाला संपाती यांनी सांगितलं आणि आम्ही गेलो. त्याचंही तुम्ही कौतुक करा. पण त्यांनी आधीच सांगितलं रामाचं नाव झालं, रामासाठी मी काही कार्य केलं तर माझी तब्येत उत्तम होईल. आणि आज मारुतीराय त्याला भेटले आणि संपाती चालता येत नव्हतो, तो उत्तम प्रकारे चालायला लागला आणि युद्धामध्ये सुद्धा त्यांनी त्याला मदत केलेली आहे. असा हा सीतेचा शोध हनुमंताने मारुतीने लावला. आणि आता पुढे सगळी जवळजवळ युद्धाची सगळ्या प्रकाराने जमलेले आहेत लोक आणि आता युद्धाला सुरुवात होईल. अजून वेळ आहे थोडासा. पण अशा पद्धतीने सीता कुठे आहे त्या सीतेचा शोध लागला. हनुमंत शतयोजने 3 मध्ये येणारी संकट बाजूला सारून तो लंकेपर्यंत जाऊन पोचला आणि सर्व कार्य व्यवस्थित पार पडून आला. हे त्याचं कौशल्य आहे. म्हणून आपण म्हणूया मनोजवं मातुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय मारुतीराया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्ही ऐकला, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही म्हणणं असेल किंवा तुमचं तर आपण या बॉक्समध्ये टाका आणि काय असेल ते अशी मी तुम्हाला प्रार्थना करते. आणि जे आपण याचा पुढचा भाग पाहूया. आणि रामनवमीपर्यंत हे होणार नाही आहे, पुढे शेवटसुद्धा भरपूर आहे. त्यामुळे आपल्याला अजून बरेच दिवस लागणार आहेत. ही मागची आणि पुढची सुरुवात केली. पहिले सगळे तुम्ही व्हिडिओ पहा, ते जुने खूप पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत तेही पहा. हा आत्ता जो व्हिडिओ केलेला आहे तो ह्यापासून सुरू झाला आहे. पण त्याच्याआधी करोनामध्ये मी तुम्हाला सांगते कौतुकमध्ये, चिपळूणमध्ये आम्ही असताना आमचे ठाण्यातल्याच अनेक लोकांचे बंगले, त्या बंगल्यातल्या सगळ्या स्त्रिया आणि जमून मी हे रामायण सुरुवात केले होते. पण काहीतरी असा घटना घडली
आणि आम्हाला कोणीतरीच सांगितलं की तुम्ही करू नका आणि आम्ही ते घाबरून पुढे आम्ही पुढचे केले. तो आज हा पहिला मी हा केलेला आहे व्हिडिओ. इथपर्यंत आम्ही येऊन पोचलो होतो. आमचं अजून लगेचच रामायण पूर्ण झालं होतं, पण उगाच नको पण काही भानगडी बिनगडी, पण त्यावेळी प्रसंगही वेगळे होते, वातावरण वेगळं होतं, त्यामुळे आम्ही तिथे थांबवलो. तर आता आपण हे पुढे सुरू करूया. कोरोनानंतरचा काळ तो सुंदर गेलेला आहे आपल्या. अशा पद्धतीने रामरायाला प्रार्थना करूया आणि याच्या पुढे उद्याला पुढचा प्रसंग आपण पाहूया. नमस्कार.